मंगलानां च कर्तारो वन्दे वाणी विनायको दौर्भिर्युक्ता चतुर्भिस्फटिकमणिमयी मक्षमालां दधाना हस्तैनेकेन पदमं सितमपि शुकं पुस्तकं चापरेण भासा कंदेन्दुशङ्खस्फटिकमणिनिभाभासमाना समाना सा मे वाग्देवतेयं निवसतु वदने सर्वदा सुप्रसन्ना शास्त्रं शारीरमीमांसा देवस्तु परमेश्वरः आचार्या शङ्कराचार्याः सन्तु जन्मनि जन्मनि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। नमामि गंगे तव पादपङ्कजं सुरासुरैर्वन्दितदिव्यपङ्कजं भुक्तिं च मुक्तिं च ददासि नित्यं भावानुसारेण सदा नराणां विभूषितानङ्गरिपूत्तमाङ्गा सद्यः कृतानैकजनार्तिभङ्गा मनोहरोत्तुङ्गजलत्तरङ्गा गङ्गा ममाङ्गा नमलीकरोतु कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं यन्मुमुक्षोस्सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये राम नाम। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य महाराज की जय। राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ पार्वती पते हर हर महादेव। गणपति बप्पा मोरया, मंगलमूर्ति मोरया, गंगा माता की जय। गंगा दशहरा महोत्सवाच्या निमित्ताने पंडितराज जगन्नाथ यांनी रचलेल्या गंगा लहरी नामक काव्यस्तोत्राचं रसग्रहण आपण सर्वजण करत आहोत। आणि 26व्या श्लोकापासून पुढे काही श्लोकांचा परामर्श आज आपल्याला घ्यायचा आहे। हा परामर्श प्रारंभ, या परामर्शाला प्रारंभ करत असताना कालच्या निरूपणाचा थोडासा धावता आढावा प्रथमतः आपण घेऊ। काल 20व्या श्लोकापासून आपण निरूपणाला प्रारंभ केला। 20 ते 25 या 5 श्लोकांचं श्रवण करत असताना प्रामुख्याने ही भगवती गंगा जन्म मृत्यू चुकवणारी कशी आहे। जगन्नाथ पंडितांनी प्रार्थना केली की आई, तुझ्या प्रवाहावरती असलेल्या असलेली कमळं जेव्हा वाऱ्याच्या योगाने
तुझ्या प्रवाहावरती हलतात आणि हलता हलता तुझ्या प्रवाहाशी ते जेव्हा संबंधित होतात तेव्हा त्या कमळांमध्ये असलेल्या परागातून केशराचं मिश्रण तुझ्या प्रवाहामध्ये होतं आणि त्या मिश्रणाच्या योगाने तुझं पाणी जे आहे ते केशरी होतं. आणि जेव्हा देवस्त्रिया तुझ्या प्रवाहामध्ये स्नान करतात तेव्हा त्यांच्या शरीराला असलेलं आदल्या दिवशी स्नानोत्तर लेपन केलं गेलेलं चंदन ते जेव्हा तुझ्या पाण्यामध्ये मिसळलं जातं तेव्हा ते पांढरं गढूळ असं दिसतं. तेव्हा केशरी असलेला तुझा जलप्रवाह आणि चंदन मिश्रित असा गढूळ पांढरा असलेला तुझा जलप्रवाह माझं जन्म मृत्यूचं जाळं नष्ट करणारं होवो अशी प्रार्थना केली. ही गंगा जन्म मृत्यू चुकवणारी कशी आहे त्याचं यथामती चिंतन करण्याचा प्रयत्न आपण केला. पुढे स्तवन करत असताना जगन्नाथ पंडितांनी असं सांगितलं, म्हणे आई, एखादा श्रेष्ठ सद्गुण आला तर मनुष्य श्रेष्ठ पदवीला जातो. तुझ्या ठिकाणी तर श्रेष्ठ अशा सद्गुणांचं आगर आहे. कोणती कोणती म्हणजे श्रेष्ठतेला पोचवणारी गुणवत्ता आहे. पहिला गुण आहे भगवान महाविष्णूंच्या पदकमलापासून उत्पत्ती होणं. दुसरा गुण आहे भगवान शंकरांच्या जटेमध्ये जाणं. आणि तिसरा गुण आहे मृत्यू पावलेल्या पतित लोकांचा उद्धार करणं. एखादा गुण श्रेष्ठतेला पोचवणारा आहे, तुझ्या ठिकाणी तर 3 गुण आहेत. आणि त्यामुळे सर्वत्र तुझा नावलौकिक जर होत असेल तर त्यात आश्चर्य ते काय आहे. अशा अनेक नद्या आहेत ज्या पर्वतावरून उगमाला पावणाऱ्या आहेत, पृथ्वीवरून वाहणाऱ्या आहेत, परंतु भगवान शंकरांच्या जटेमध्ये निवासाला गेलेली एकमेवा द्वितीय तू आहेस. आणि भगवंताच्या पदकमलातून प्रकट झालेली एकमेवा द्वितीय तू आहेस. आणि म्हणून माझ्याकडून तुझं जेवढं वर्णन होईल तेवढं ते वर्णन कमीच असेल. जेव्हापासून तू पृथ्वीवरून प्रवाहित झालीस तेव्हापासून नरकामध्ये राहणाऱ्या लोकांचा जो दुःख आवेगाच्या योगाने जो गोंगाट होतो, कोलाहल होतो, तो कोलाहल बंद झालेला आहे किंवा कमी व्हायला लागलेला आहे. यमदूत सुद्धा कुठे जातात की जिथे तुझं अस्तित्व असत नाही, जिथे तुझी उपासना होत नाही, जिथे तुझी सेवा होत नाही, तिथेच यमदूतांचं गमन होत असतं. आकाशाची स्थिती कशी आहे, म्हणे आकाशमंडलाने हे आकाश जे आहे एक गजबजलेलं आहे. कशामुळं? त्या आकाशामध्ये विमानांची दाटी झालेली आहे. कोणत्या विमानांची? तर
नरकामध्ये पापकर्माने खितपत पडलेल्या लोकांना स्वर्गामध्ये नेण्याकरता म्हणून ती विमानं नरकाला जाऊन तिथल्या लोकांना घेऊन स्वर्गाला उत्तम गतीला घेऊन जात आहेत त्या लोकांना. आणि अशा पापी लोकांना उत्तम गतीला नेणाऱ्या त्या विमानांची दाटी आकाशामध्ये झाली. अशा पद्धतीने जगन्नाथ पंडितांनी गंगेचं स्तवन केलेलं आपण ध्यानात घेतलं. ही जी गंगा आहे ती दुर्गतीपासून वाचवणारी आहे, हा भाव पंडितराजांनी जो व्यक्त केला त्याला, या त्यांच्या वक्तव्याला जगद्गुरू शंकराचार्यांच्या उक्तीचा आधार आहे. आपण त्या श्लोकाचा सुद्धा काल श्लोकाचा उल्लेख केला की आचार्य म्हणतात की नरक निवारणे जान्हवी गंगे कलुष विनाशिने महिमोत्तुंगे तव जलममलं येन निपीतं परमपदं खलु तेन गृहीतं मातर गंगे त्वय्यो भक्तः किलतं द्रष्टुं नयमं शक्तः. आचार्य म्हणतात की निर्मल असणारं असं तुझं पाणी ज्या व्यक्तीला प्राशन करायला मिळालं तो व्यक्ती परमपदाचा परमगतीचा अधिकारी होतो. मातर गंगे त्वय्यो भक्तः. आचार्य म्हणतात की आई, तुझा जो उपासक आहे, तुझा जो भक्त आहे, त्या भक्ताकडे दृष्टी टाकण्याचं धाडस यम सुद्धा करत नाही. तू कशी आहेस? नरक निवारणी जान्हवी गंगे, दुर्गतीपासून वाचवणारी तू आहेस. आणि कलुष म्हणजे पाप, त्या पापांचा निराश करणारी तू आहेस. तेव्हा पंडितराजांनी जे गंगेचं वर्णन केलं, जो गंगेचा प्रभाव सांगितला, पंडितराजांनी व्यक्त केलेल्या त्या प्रभावाला दुजोरा देण्याकरता म्हणून जगद्गुरू शंकराचार्यांच्या गंगा स्तुतीपर काही श्लोकांचाही उल्लेख हा कालच्या निरूपणामध्ये आपण करण्याचा प्रयत्न केला. 26व्या श्लोकामध्ये गंगा स्तुती करत असताना पंडितराज म्हणतात की स्फुरत कामत क्रोध प्रबल तरसंजात जटिल ज्वरज्वाला जाल ज्वलित वपुषां नः प्रतिदिनं हरन्तां संतापं कमपि मरुदुल्लास लहरी छटाचंचत्पाथः कणसरणयो दिव्यसरितः. अतिशय सुंदर असा हा श्लोक. ज्या श्लोकाचा प्रथमतः जर सरळ भावार्थ जर आपल्याला पाहायचा म्हणला तर पंडितराज म्हणतात की कामक्रोधादी विकार माझ्या चित्तामध्ये भडकलेले आहेत. या विकारांच्यामुळे माझं शरीर प्रतिदिन जळत आहे. आणि म्हणून जळणाऱ्या या शरीराची दाहकता जर कशाने संपणार असेल तर या देहावरती तुझ्या बिंदूंच्या तुषारांचा जो वर्षाव झाला तर तुझ्या बिंदूंच्या तुषारांच्या वर्षावाच्या योगाने या दोषांच्या मुळे जी शरीराच्या ठिकाणी दाहकता निर्माण झालेली आहे त्या दाहकतेचं शमन होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून मी वायुदेवतेला अशी प्रार्थना करतो की त्या वायुदेवतेने जोराने वाहावं. म्हणजे ती वायुदेवता जर जोराने वाहू लागली तर तुझ्या उसळणाऱ्या लाटांना आणखीनच वेग हा प्राप्त होईल. आणि उसळणाऱ्या तुझ्या त्या लाटांचे तुषार या कामक्रोधाधिक दोषांमुळे तप्त होणाऱ्या माझ्या शरीराला त्या दाहापासून मुक्त करण्याचा प्रयत्न करतील.
थोडक्यात जर सांगायचं म्हणलं तर कामक्रोधाच्या विकारांनी माझं शरीर जळत आहे. तुझ्या लाटांचे तुषार वाऱ्याबरोबर माझ्या अंगावर पडून माझा दाह शांत करणारे हो, असा या श्लोकाचा पंडितराजांनी वर्णन केल्याप्रमाणे आशय. सद्गतीच्या प्राप्तीमध्ये, भगवंताच्या प्राप्तीमध्ये आड येणारे जर कोण असेल, दुर्गतीप्रत पोचवणारे जर कोण असतील तर ते दोष असतात. भगवंतांनी गीतेमध्ये 3व्या अध्यायामध्ये 37व्या श्लोकामध्ये वर्णन केलंय की काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्येन मिह वैरिणम. परमात्मा अर्जुनाला उपदेश करताना म्हणतात की काम, क्रोध यासारखे दोष जे रजोगुणांनी निर्माण झालेले आहेत, हे कसे आहेत म्हणे, साधकाला, व्यक्तीला गिळणारे आहेत, अत्यंत पापी आहेत. आणि म्हणून ज्याला भगवंताच्या कृपेची अपेक्षा आहे, ज्याला सद्गतीची अपेक्षा आहे, त्याने ह्या सगळ्या दोषांना आपला वैरी मानलं पाहिजे. विद्येन मिह वैरिणम. बघा, या श्लोकावरती व्याख्यान करताना ज्ञानोबराय असं म्हणतात की तरी हे कामक्रोधूपाही जया ते कृपेची साठवण नाही, हे कृतांताच्या ठाई मानी जती. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषय दरीचे वाघ, भजन मार्गाचे मांग मारकजे. हे देह दुर्गांचे धोंड, इंद्रियग्रामीचे कोंड, यांचे व्योमादिक बंड जगावरी. दोषांचा प्रभाव काय आहे? हे दोष ज्यांच्या ठिकाणी असतील त्यांच्या ठिकाणी कृपा कधी राहत नाही. कृतांतासारखे, यमासारखे हे असतात. विषय दरीचे वाघ, विषयरूपी अरण्यातले हिंस्र असे वाघ हे दोष आहेत. भजन मार्गाचे मांग, जे भक्ती मार्गाला असतात, भक्ती मार्गाला असलेल्या लोकांना लुटणारे असे, वाटमारी करणारे असे हे दोष आहेत. भजन मार्गाचे मांग मारकजे. हे देह दुर्गांचे धोंड, इंद्रियग्रामीचे कोंड, याचे व्योमादिक बंड जगावरी. या कामादिक क्रोधांमुळे होतं काय? या दोषांमुळे होतं काय? काम असेल, क्रोध असेल, या क्रोधामुळे भ्रम, मोह, अविद्या, प्रमाद, आशा, तृष्णा, अहंकार, दंभ यासारखे दोष या मूळ दोषांमुळे निर्माण होतात. आणि हे सगळे दोष आले व्यक्तीच्या ठिकाणी की या सगळ्या दुर्गुणांनी शांती त्याची नष्ट होऊन जाते, समाधान त्याचं नष्ट होऊन जातं. जणू काही समाधान, ती शांती वस्त्रहीन होते. ज्ञानोबरायांनी वर्णन केलंय की साध्वी शांती नागवली, मग माया मांगी शृंगारिली, ते करवी विटाळली साधुवृंदे. आणि मग ही शांती जी आहे ती विवस्त्र होते आणि माया ही शृंगारित होते एखाद्या गणिकेप्रमाणे. आणि त्या मायेच्या योगाने मनुष्याचं जीवन विटाळलं जातं, म्हणजे अपवित्र होतं. थोडक्यात सांगायचं तर त्याचा सर्वनाश होतो. आणि म्हणून ह्या दोषांना शत्रू मानलं पाहिजे. भगवंतांनी 17व्या अध्यायामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की नरकाचे 3 द्वार आहेत. त्रिविधम नरकस्येदम द्वारनाशनमात्मनः
काम क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्रयं त्यजेत. नरकाला नेणारे 3 दरवाजे आहेत. पहिला दरवाजा आहे काम, दुसरा दरवाजा आहे क्रोध आणि तिसरा दरवाजा आहे लोभ. अन्यत्र असं वर्णन आहे की क्रोधो वैवस्वतो राजा, तृष्णा वैतरणी नदी, विद्या कामदुगाधेनु, संतोषो नंदनम वनम. ही क्रोधाला यमाची उपमा दिलेली आहे. तृष्णेला वैतरणी नदीची उपमा दिलेली आहे. पुराणांमध्ये वैतरणी नावाच्या नदीचा उल्लेख आहे. ही वैतरणी नदी कशी असते म्हणे? ही वैतरणी नदी पाण्याची नसते तर रक्तपुवाची असते. या वैतरणी नावाच्या नदीला जे किनारे आहेत ते हाडांचे आहेत. या नदीमध्ये जी दलदल आहे ती मांसाची आहे. या नदीमध्ये जे शेवाळ आहे ते केसांचं आहे. असं जहाल वर्णन या वैतरणी नावाच्या नदीचं आपल्याला गरुडादी पुराणांमध्ये पाहायला मिळतं. तेव्हा ही वैतरणी नावाची नदी जर कोणती असेल तरी वैतरणी नावाची नदी म्हणजे तृष्णा आहे. बघा, तृष्णा या शब्दाचा अर्थ आहे तहान. भोगांच्या विषयीची तहान किंवा भोगांच्या विषयीची आस्था. आणि ही तृष्णा कधी शमत नाही. एका कवीने वर्णन केलंय की सगळं शरीर म्हातारं होतं परंतु तृष्णा काही म्हातारी होत नाही. जिर्यन्ते जिर्यतः केशा दंता जिर्यन्ति जिर्यतः चक्षुश्रोत्रे च जिर्येते तृष्णे का तरुणायते. काळ्याचे पांढरे केस होतात, डोळ्याला दिसत नाही, कानाला ऐकू येत नाही, परंतु ती तृष्णा ती मात्र तरुणच असते. ज्याला काहीच मिळत नाही तो म्हणतो तेव्हा 100 मिळाले तरी खूप झाले. 100 मिळायला लागले की 1000ची, 1000 मिळायला लागली की 10,000ची, 10,000 मिळायला लागली की लाखाची. मग वाटतं कोटी मिळावेत, मग वाटतं नगरसेवक व्हावं, मग वाटतं आमदार व्हावं, मग वाटतं खासदार व्हावं, मंत्रीपद मिळावं, प्रधानमंत्रीपद मिळावं, स्वर्गाधिपती व्हावं. इंद्राला वाटतं ब्रह्मपद मिळावं, ब्रह्मदेवाला वाटतं विष्णुपद मिळावं. म्हणजे उत्तरोत्तर ही तृष्णा, हा लोभ, हा उत्तरोत्तर वाढत जातो, तो कमी होत नाही. आणि म्हणून तृष्णा वैतरणी नदी, या तृष्णेला वैतरणी नदीची उपमा आहे. विद्या कामदुगा धेनु, आणि कामधेनूसारखी जर कोण असेल तर ती विद्या आहे. बघा, जीवनामध्ये ज्ञानाची नितांत आवश्यकता सांगितली. परमार्थाच्या पातळीवरती सुद्धा ज्ञान महत्त्वाचं आहे आणि व्यावहारिक पातळीवरती सुद्धा ज्ञान महत्त्वाचं आहे. ज्या व्यक्तीकडे ज्ञान आहे त्या व्यक्तीला जो सन्मान मिळतो तो सन्मान एखाद्या राजालाही मिळत नाही. असं म्हणलेलं आहे की स्वगृहे पूज्यते मूर्खः. घरामध्ये कोणाचा सन्मान होतो? गृहस्थाचा, गृहस्वामीचा सन्मान घरामध्ये होतो. स्वगृहे पूज्यते मूर्खः स्वग्रामे पूज्यते प्रभुः. गावामध्ये सन्मान कोणाला? म्हणजे धनिकाला, श्रीमंताला, व्यापाऱ्याला, सावकाराला गावामध्ये सन्मान मिळतो. स्वदेशे पूज्यते राजा. राजाला सन्मान सगळ्या देशामध्ये, परंतु विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्यावानाचा सन्मान मात्र सगळीकडेच होतो. घरातही होतो, गावातही होतो, देशातही होतो आणि देश सोडूनही होतो. तेव्हा मला काय सांगायचं आहे की सगळ्यात प्रधान धन जर कोणतं असेल तर ते विद्याधन आहे. विद्याधनम सर्वधन प्रधान. आणि हे असं आहे, न चोरहार्यम, हे कोणी चोरू शकत नाही. प्रवासामध्ये काही रक्कम नेताना किती धास्ती असते.
परंतु हे विद्याधन असं आहे की हे चोरीला जाऊ शकत नाही. वाटणीची जेव्हा वेळ येते तेव्हा याची वाटणी करता येत नाही. बरं, याचा भार कधी होत नाही? आता सांगितल्याप्रमाणे प्रवासामध्ये असलेला पैसा तो भारासारखा होतो की नाही, परंतु याचा भार कधी होत नाही. आणि व्यय कृते वर्धत एव नित्यम, जेवढं तुम्ही ते दुसऱ्याला द्याल तेवढं ते वाढतं. म्हणजे एखाद्याला शिकवणं म्हणजे 10 वेळा शिकण्यासारखं असतं. शिकवणं शिकण्यापेक्षा अवघड असतं. कारण कसं आहे, आपल्याला काही कळत नाही, येत नाही म्हणून आपण शिकत असतो. परंतु शिकवताना ज्याला आपण पढवतो आहे, शिकवतो आहे, आपण सांगितलेलं त्याला कळेलच असं नाही. त्यामुळे त्याला कळेल अशा शब्दामध्ये त्याच्या बुद्धीच्या पातळीवरती येऊन मग शिकवावं लागतं. शिकवणं खूप कठीण आहे, शिकण्यापेक्षा कठीण आहे. विद्वानाला शिकवता येतच असं नाही. मी काय सांगतोय, व्यय कृते वर्धत एव नित्यम, जेवढं ते तुम्ही दुसऱ्याला द्याल तेवढं ते वाढतं. आणि म्हणून विद्याधनम सर्वधन प्रदानम. मी हे कशाकरता सांगत होतो की विद्या कामदुगाधेनु, कामधेनूसारखी जर काय असेल तर ती विद्या आहे. आणि खरोखर नंदनवन जर कोणता असेल तर तो स्वर्ग आहे. संतोषो नंदनम वनम. स्वर्ग नंदनवन कोणाला म्हणले तर समाधानाला नंदनवन म्हणलेलं आहे. तेव्हा क्रोध किंवा काम हा घातक सांगितलेले. क्रोधो मूलम अनर्थानाम, क्रोध संसार बंधनम, धर्मक्षयकरं क्रोधः तस्मात् क्रोधम विवर्जयेत. की सर्व प्रकारच्या अनर्थाचं मूळ जर काय असेल तर तो क्रोध असतो, राग असतो. क्रोध संसार बंधनम, सर्व प्रकारच्या बंधनांमध्ये बंदिस्त करणारं जर काय असेल तर तो क्रोध आहे. धर्मक्षयकरं क्रोधः, धर्माचा क्षय करणारा जर काय असेल तर तो क्रोध आहे. आणि म्हणून तस्मात् क्रोधम विवर्जयेत. तेव्हा काम असेल किंवा क्रोध असेल हे फार घातक आहेत. विदुरनीतीमध्ये विदुरांच्या मुखातला धृतराष्ट्राला उपदेश करणारा एक श्लोक आहे. त्या श्लोकामध्ये विदुर असं म्हणतात की षण्णाम आत्मनि नित्यानाम ऐश्वर्यं योधिगच्छति न स पापैः कृतेनर्थे युज्यते विजतेंद्रियः. काम असेल, क्रोध असेल, लोभ असेल, मोह असेल, मत्सर असेल आणि मद असेल, हे जे 6 दोष आहेत, ह्या 6ही दोषांना ज्याने वश केलेला आहे म्हणजे जिंकलेला आहे तो सगळे ऐश्वर्य प्राप्त करतो आणि त्याचं वाईट कधीही होत नाही. हाच भाव धृतराष्ट्र राजाला उपदेश करताना विदुरांनी व्यक्त केलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. काम म्हणजे काय? काम म्हणजे निरनिराळ्या प्रकारच्या इच्छा. आणि हा काम जो आहे, काम म्हणजे निरनिराळ्या इच्छा, या कामाच्या योगाने क्रोधाची निर्मिती होते. कामात क्रोध प्रभवती परदोषे रुदीर्यते. योगगुरु शंकराचार्य वर्णन करतात की कामाने क्रोध निर्माण होतो आणि दुसऱ्याचे दोष पाहिल्याने तो वाढतो. क्षमया तिष्ठते राजन क्षमया विनिवर्तते. आणि हा क्रोध जो आहे
हा कशामुळे नष्ट होतो? तर क्षमा करण्याच्या वृत्तीने हा क्रोध जो आहे हा त्या ठिकाणी नष्ट होत असतो. बघा, असं वर्णन आहे की अशा व्यक्तीचं वाईट कोणी करू शकत नाही की ज्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये क्षमा आहे. अतृणे पतितो वन्निः स्वयमेवोपशाम्यति. जर अतृणे पतितो वन्निः, जर पाण्यामध्ये निखारा पडला तर त्या निखाऱ्याला विझवायला कशाची आवश्यकता लागत नाही. दत्तगुण महाराजांनी वर्णन केलेलं आहे, क्षमेस असल्या मनी दृढ निवास कोपाप्रती नयेच यशते कदा जरी चढून आला किती कुठून तरी लाजवी मृगमदास कांदा स्वये जलाब्धी प्रतिजाळिता कधीही पाव काला नये. समुद्राला जाणं हे अग्नीला कधीच शक्य होऊ शकत नाही. तसं जो क्षमावान आहे त्या क्षमावान व्यक्तीला कोणीही काही करू शकत नाही. तेव्हा क्षमया तिष्ठते राजन क्षमया विनिवर्तते, की क्षमा वृत्तीने ही क्रोध भावना नष्ट होऊ शकते. काम असेल, क्रोध असेल, मोह असेल. अज्ञान प्रभवो मोहः पापाभ्यासात प्रवर्तते यदा प्राज्ञेश्वरमते तदा सद्यः प्रणश्यति. मोहरूपी जो दोष आहे हा मोहरूपी दोष कशामुळे निर्माण होतो? हा मोहरूपी दोष अज्ञानामुळे निर्माण होतो. कारण ह्या श्लोकामध्ये जरी पंडितराजांनी काम आणि क्रोध या दोनच दोषांचा उल्लेख केलेला असला तरी सुद्धा बाकीचे हे सगळे दोष तिथे अध्यारूत आहेत. हे बाकीचे सुद्धा दोष तिथे घ्यायचे आहेत. मोह कशामुळे निर्माण होतो? अज्ञान प्रभवो मोहः. अज्ञानाने मोह निर्माण होतो आणि पापाभ्यासात प्रवर्तते. अज्ञान प्रभवो मोहः, पापवृत्तीमुळे ती मोह भावना वाढते आणि जेव्हा ज्ञानी व्यक्तीच्या संपर्कामध्ये व्यक्ती येतो यदा प्राज्ञेश्वरमते तदा सद्यः प्रणश्यति. बघा, ज्ञानी व्यक्तीच्या संपर्कामध्ये आल्यानंतर मोहरूपी दोष कसा नष्ट होतो याचं जर प्रसिद्ध उदाहरण जर कोण असेल तर तो अर्जुन आहे. कुरुक्षेत्रावरती स्वजनांना पाहिल्यानंतर आपल्याकडून आपल्या विरुद्ध लढणारे आपलेच लोक जेव्हा अर्जुनाने पाहिले तेव्हा अर्जुन देवाला म्हणतो की देवा मी युद्ध करणार नाही. आणि युद्ध न करण्याकरता म्हणून त्याने युक्तिवादही केला. युक्तिवाद केला. पहिल्या अध्यायामध्ये त्या युक्तिवादाचं वर्णन आहे. धर्मे नष्टे कुलं कृष्णम अधर्मो बिभवत्युत अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरा संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः दोषे रेते कुलज्ञानां वर्णसंकरकारकी. हा युक्तिवाद आहे अर्जुनाचा की जर मी युद्ध केलं तर त्याचा काय परिणाम होईल. आणि बघा, म्हणजे काही वेळा काही लोक असे असतात म्हणजे मी जे वागलो ते कसं बरोबर आहे हे युक्ती प्रयुक्तीने मांडण्याचा प्रयत्न करत असतात. एका महापुरुषाचं फार सुंदर एक वाक्य आहे, मी ज्याचा यापूर्वी सुद्धा कथेच्या अनुषंगाने उल्लेख केलेला होता. त्या महापुरुषाने असं म्हणलेलं आहे की आपल्यावरती जेव्हा वेळ येते तेव्हा व्यक्ती वकील होतो
आणि दुसऱ्यावरती जेव्हा वेळ असते तेव्हा न्यायाधीश होतो. मी कसा वागलो, मी जे वागतो आहे ते कसं बरोबर आहे हे युक्तीने तो मांडण्याचा वकिलासारखा प्रयत्न करत असून तू कसा चुकलास याचा तो काय निर्णय देत असतो. तेव्हा हा अर्जुनाचा सुद्धा स्वजनांना पाहून मोहित झाल्यानंतर युद्ध न करण्याकरता अर्जुनाचा हा युक्तिवाद आहे. आणि हा युक्तिवाद पराकोटीला तेव्हा गेला. अर्जुन काय म्हणतो की ह्या आततायी लोकांना जर मी मारलं, पापमेवाश्रये तस्मात् हत्वैतानात दायिना, या आततायी लोकांना जर मी मारलं तर मला पाप लागेल म्हणतो. तुम्ही मला सांगा, ह्या आधी अर्जुनाने कधी युद्ध केलेलं नव्हतं का? कुरुक्षेत्रावरती कौरवांच्या समोर येण्यापूर्वी अर्जुनाने कधी युद्ध केलेलं नव्हतं का? बरं, ज्यांना पाहून त्याची ही स्थिती झाली, त्याचं हे मत झालं, त्यांच्याशी तरी त्याने युद्ध केलं नाही का? विराट राजाच्या नगरीवरती जेव्हा आक्रमण केलं तेव्हा ज्याचं अन्न आपण खाल्लेलं आहे त्याचं रक्षण करण्याकरता म्हणून अर्जुन एकटा त्या सगळ्यांशी लढलाच की नाही? तेव्हा त्याने सैन्यनाश केलाच की नाही? म्हणजे यापूर्वी अर्जुनाने कधी युद्ध केलं नाही का? कधी कोणाला मारलं नाही का? परंतु अर्जुन इथं म्हणतो की पापमेवाश्रये तस्मात् हत्वैताना ततायिना, या आततायी लोकांना जर मी मारलो तर मला पाप लागेल. वास्तविक पाहता शास्त्र सांगतं आततायी व्यक्तीला मारणं हाच धर्म आहे. गुरुं वा बालवृद्धो वा ब्राह्मणं वा प्रतिश्रुतम आततायिना मायांतम हन्यादेवा विचारयन्. स्मृती काय सांगते की आततायी व्यक्तीला कधीच जिवंत ठेवू नये. तो कोणी असो, गुरु असो, शिष्य असो, बाल असो, वृद्ध असो, स्त्री असो, पुरुष असो, कोणतीही दया माया न दाखवता आततायी व्यक्तीला मारावं. आततायी कोणाला म्हणावं? सहा क्रूर कर्म करणाऱ्या व्यक्तीला आततायी म्हणलेले. अग्निदो गरदश्चैव शस्त्रपाणिर्धनापहः क्षेत्रदारापहर्ताच षडेते आततायिना. आग लावणारा, विष देणारा, बेसावध असताना वार करणारा, दुसऱ्याचं धन, दुसऱ्याची जमीन आणि दुसऱ्याची स्त्री या सगळ्यांचा अपहार करणारा व्यक्ती, या सगळ्यांना आततायी म्हणलेलं आहे. आणि अशा आततायी व्यक्तीला मारणं हाच धर्म आहे. हन्यादेवा विचारेन, कोणताही विचार करू नका, तो कोण आहे हे पाहू नका, कोणत्या वर्णाचा आहे, कोणत्या आश्रमाचा आहे, स्त्री आहे, पुरुष आहे, काही पाहू नका. परंतु अर्जुन म्हणतो असं, आता हे शास्त्र अर्जुनाला माहित नसेल का? परंतु तरी अर्जुन म्हणतो की पापमेवाश्रये तस्मात् हत्वैताना ततायिना. मला काय सांगायचंय की ही मोहाची पराकोटीची अर्जुनाची सीमा आहे. परंतु अशा मोहित झालेल्या अर्जुनाला जेव्हा भगवंतानी गीतेचा उपदेश केला किंवा यदा प्राज्ञेश्वरमते, जेव्हा सर्वज्ञानी अशा भगवान गोपालकृष्णांची शरणागती अर्जुनाने पत्करली, भगवान गोपालकृष्णाच्या सहवासामध्ये जेव्हा तो रमला, तेव्हा अर्जुनाचा हा मोहरूपी दोष सुद्धा नष्ट झाला. 18व्या अध्यायामध्ये अर्जुनाने त्याचा उल्लेखही केला की नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा
त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोस्मि गतसंदेहः करिष्ये वचनं तव. देवा, तुझ्या उपदेशाने माझा मोह संपला म्हणून मला आता खरं काय आहे हे कळालं, माझ्या हिताचं काय आहे हे मला कळालं. आणि आता मी तुला वचन देतो की करिष्ये वचनं तव, तू जसं सांगशील तसं मी वागीन. हे वाक्य फार लक्षात ठेवण्यासारखं आहे. तुझ्यासारखं वागीन असं अर्जुन म्हणत नाही, तू जसं सांगशील तसं वागीन. करिष्ये वचनं तव. तेव्हा हा जो मोहरूपी दोष आहे, हा अज्ञान प्रभवो मोह, अज्ञानाने हा मोहरूपी दोष निर्माण होतो. पापाभ्यासात प्रवर्तते, पापवृत्तीमुळे तो वाढतो. आणि जेव्हा ज्ञानी व्यक्तीच्या संपर्कामध्ये व्यक्ती येतो तदा सद्य प्रणश्यती, तेव्हा हा मोहरूपी दोष सुद्धा नष्ट होतो. सत्यत्यागातुमात्सर्यम अहितानांच सेवया एतत्तु क्षीयते तात साधूनाम उपदर्शनात. कि मत्सररूपी हा जो दोष आहे हा कशामुळे निर्माण होतो तर सत्यत्यागामुळे. अहितानांच सेवया म्हणजे जी गोष्ट आपल्या हिताची नाही त्या गोष्टीच्या संपर्कामध्ये आल्याने हा मत्सररूपी दोष वाढतो. आणि हा मत्सररूपी दोष कशाने नष्ट होतो? साधूनाम उपसेवनात, साधू संतांच्या सहवासाने हा मत्सररूपी दोष सुद्धा नष्ट होत असतो. तेव्हा प्रस्तुत श्लोकामध्ये पंडितराज म्हणतात की देवा, काम असेल, क्रोध असेल, लोभ असेल, मोह असेल, मद असेल, मत्सर असेल, या सगळ्या दोषांमुळे या सगळ्या दोषांमुळे मी अतिशय संतप्त झालेलो आहे. आणि गंगेला ते म्हणतात की आई, तुझ्या तुषारांचा वर्षाव जर माझ्या या संतप्त देहावरती जर झाला तर कदाचित माझ्या देहाच्या ठिकाणी निर्माण झालेली जी दाहकता आहे त्या दाहकतेचं शमन होण्याची शक्यता आहे. कामाचा प्रभाव कसा असतो दसगणू महाराजांनी वर्णन केलंय. कामाचा प्रभाव कसा असतो, क्रोधाचा प्रभाव कसा असतो. इच्छेनुरूप घडता बहुहर्ष होतो, इच्छे विरुद्ध घडता झणी राग येतो. इच्छाच सूत्र जगी वृत्तीस नाचवाया, मेल्यासती मूळ नवेळ भवातराया. महाराज म्हणतात की काम म्हणजे काय? काम म्हणजे निरनिराळ्या प्रकारच्या इच्छा. बघा व्यवहार कसा असतो, आपल्या इच्छेप्रमाणे जर सगळ्या गोष्टी घडल्या तर आनंद होतो, आणि आपल्या इच्छेविरुद्ध जर काही घटना घडल्या तर राग येतो. इच्छाचं सूत्र जगवृत्ती सनाच वाया. तेव्हा आनंदी करणाऱ्या आणि दुःखी करणाऱ्या जर काय असतील, नाचवणाऱ्या जर काय असतील तर त्या इच्छा आहेत, म्हणजे काम आहे. मेल्यासती मूळ नवेळ भवातराया. आणि जर ही इच्छाच नष्ट झाली, हा कामच जर नष्ट झाला तर संसार तरणं काय अवघड आहे. कामोद्भवे विनयतो विलयास जातो, राहेन निर्मळ नदी जव पूर येतो. कागावली बघून हंसन तेथ राही, चांडाळ संग विबुधा पटणार नाही. कामामुळे विनय सुद्धा विनयाला जातो. असं म्हणलेलं आहे की कामातुराणाम न भयन्न लज्जा. कामातुर व्यक्तीला कोणती भीती असत नाही आणि कामातुर व्यक्तीला कशाची लाज वाटत नाही. कामोद्भवे विनयतो विलयास जातो,
राहेन निर्मळ नदी जव पूर येतो. जेव्हा नदीला पूर येतो तेव्हा ती निर्मळ राहत नाही. जेव्हा आपलं अंतःकरण कामाने बरबटलं जातं तेव्हाही ते निर्मळ राहत नाही. हा भाव आहे. क्रोधाचा परिणाम कसा असतो? क्रोधापरी मुळे न दुर्गुण या जगात, क्रोधेच होय धन मान सुखास घात. क्रोधेच होय देवादिदेव परिशंकर तो स्मशाना. बैसावया वद हो कारण तोच जाणा. महाराजांनी वर्णन केले की क्रोधासारखा दुसरा दुर्गुण नाही. क्रोधेच होय धनमान सुखास घात. क्रोधामुळे धनाला ओहोटी लागते. आपण क्रोधाला आल्यानंतर कशा करता धनाचा उपयोग करू हे आपल्याला आपल्याकडून नेमकेपणाने मग वाईट मार्गाने सुद्धा क्रोध आल्यानंतर धनाचा उपयोग होण्याची शक्यता असते. भगवान शंकर स्मशानामध्ये गेले म्हणे याचं कारणच क्रोध आहे. किंवा झाल्यास कोपवश नीती लयास जाते, हे त्याज्य सेव्य अथवा न विचार तेथे. क्रोधाच्या आहारी एकदा मनुष्य गेला की चांगलं काय वाईट काय त्याला कळणं बंद होतं. तेव्हा क्रोध हा सगळ्या आधी आपण उल्लेख केला की क्रोधो मूलम अनर्थानाम, क्रोध संसार बंधनम, धर्मक्षयकरम क्रोधः तस्मात् क्रोधम विवर्जयेत. धर्माचा क्षय करणारा क्रोध आहे आणि म्हणून क्रोधाचा त्याग हा मनुष्याने केला पाहिजे. कामाचा त्याग मनुष्याने केला पाहिजे. प्रस्तुत श्लोकामध्ये पंडितराज मात्र म्हणतात की ह्या कामाच्या योगाने, क्रोधाच्या योगाने माझं अंतःकरण अतिशय तप्त झालेलं आहे. या कामामुळे क्रोध, क्रोधामुळे लोभ, लोभामुळे मोह, मोहामुळे मत्सर, अशी उत्तरोत्तर दोषयुक्त माझी अंतःकरणाची स्थिती होत आहे. आणि जोपर्यंत ह्या दोषांनी माझं अंतःकरण बरबटलेलं असेल तोपर्यंत ह्या अंतःकरणामध्ये सद्विचार येण्याची सुतराम शक्यता नाही. जोपर्यंत अंतःकरणामध्ये सद्विचार येणार नाहीत तोपर्यंत व्यक्ती सदाचाराला प्रवृत्त होण्याची शक्यता नाही. आणि जोपर्यंत व्यक्ती सदाचाराला प्रवृत्त होणार नाही, जोपर्यंत तो सदाचारी होणार नाही तोपर्यंत तो सद्गतीचा अधिकारी तरी कसा होईल. यापूर्वी आपण सांगितल्याप्रमाणे ही एक शृंखला आहे, ही एक साखळी आहे. आणि म्हणून जर सद्गतीप्रत मला जर जायचं असेल तर हे दोष संपणं अतिशय आवश्यक आहेत. आणि हे दोष संपण्याकरता आई मला तुझी नितांत आवश्यकता आहे, असा सगळा भाव या श्लोकामध्ये पंडितराजांनी व्यक्त केलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. स्मरत काम क्रोध प्रबल तरसंजात जटिल, ज्वरज्वाला जाल ज्वलित वपुषान्न प्रतिदिनम, हरंताम संतापम कमपि मरुदुल्लासलहरी, छटाचंचत्पाथः कणसरणयो दिव्यसरितः. तुकोबाऱ्यांनी सुद्धा वर्णन केलंय की कामक्रोध माझे लावियले पाठी, बहुत हिंपुटी झालो देवा, कामक्रोधे नाही सांडले आसन, राहिले वसोन देहामध्ये.
गोपीगीतामध्ये एका श्लोकामध्ये गोपिकांनी असाच भाव व्यक्त केलेला आहे. गोपिका म्हणतात की देवा, पृथ्वीचं सौभाग्य असलेले तुझे दोन्ही चरण, तुझे दोन्ही चरणारविंद देवा तू आमच्या हृदयावरती ठेव. म्हणजे हृदयावरती का ठेव, तर तुझ्या पदस्पर्शाच्या योगाने आमच्या अंतःकरणातला काम अभिमान रूपी दोष हा तुझ्या पदस्पर्शाने नष्ट होईल. आणि हा दोष नष्ट झाला की तुझी अनुभूती आम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. प्रणतकामदम पद्मजार्चितम धरणिमंडनम ध्येयमापदी चरणपंकजम शंतमंचते रमणनस्तनेश्वरपयाद्य. पुढे गंगेचं स्तवन करत असताना पंडितराज म्हणतात की इदम हि ब्रह्मांडम सकल भुवना भोग भवनम तरंगैर्यस्यांतर लुठति परितस्तिंदुकमिव स एष श्रीकंठ प्रवितत जटाजूट जटिलो जलानां संघातस्तव जननितापम हरतुनः. या श्लोकामध्ये पंडितराज गंगेची स्तुती करत असताना असं म्हणतात की याचा सरळ अर्थ जर आपण ध्यानात घ्यायचा म्हणला तर हे आई सर्व चतुर्दश भुवनाचं आधारस्थान असलेलं हे जे ब्रह्मांड आहे, हे ब्रह्मांड तुझ्या तरंगांनी वेढलेल्या अशा प्रवाहामध्ये हे जे चतुर्दश भुवनात्मक ब्रह्मांड आहे तुझ्या लाटांनी युक्त अशा प्रवाहामध्ये टेंभुर्णीच्या फळासारखं हेलकावं खात आहे. म्हणजे या श्लोकामध्ये थोडा अतिशयोक्ती अलंकार आहे. पंडितराजांना तिथे हे सांगायचं आहे की चतुर्दश भुवनात्मक सृष्टी कोणामध्ये सामावलेली आहे, हे जे ब्रह्मांड आहे ते कोणामध्ये सामावलेलं आहे, तर ईश्वरामध्ये. सभूमिम विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत दशांगुलम. इतो परमात्मा ह्या विश्वाला व्यापून सुद्धा काही अंशांमध्ये शिल्लकच राहतो. ही चतुर्दश भुवनात्मक सृष्टी त्याच्यामध्ये सप्त स्वरलोक असतील आणि सप्त पाताळ असतील. अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल आणि पाताळ हे 7 सप्त पाताळ झाले. आणि भू, भुवः, स्वः, महः, जनः, तपः, सत्यम अशी ही चतुर्दश भुवनात्मक सृष्टी आहे. कवीची अशी कल्पना आहे, कवीचं असं म्हणणं आहे, वर्णन आहे. कवी म्हणतो ही चतुर्दश भुवनात्मक सृष्टी सामावलेली आहे भगवान शंकरांमध्ये, नाही तर त्यांच्या जटेमध्ये. ही सृष्टी कुठे आहे, कुठे सामावलेली आहे, तर भगवान शंकरांच्या शरीराच्या एका अवयव, आपण त्याला म्हणू एका विशिष्ट भागामध्ये, जटेमध्ये ही चतुर्दश भुवनात्मक सृष्टी सामावलेली आहे. आणि तू कुठे आहेस, तू सुद्धा भगवान शंकरांच्या जटेमध्येच आहेस. म्हणजे जर भगवान शंकरांच्या जटेमध्ये तू आहेस आणि त्यांच्या जटेमध्ये जर हे ब्रह्मांड सामावलेलं असेल, तर जटेमध्ये असलेल्या तुझ्या प्रवाहामध्ये
वाऱ्याच्या योगाने हेलकावं खाणाऱ्या एखाद्या फळाप्रमाणे, टेंभुर्णीच्या फळाप्रमाणे ते ब्रह्मांड झालंच की नाही. इदं हि ब्रह्मांडं सकल भुवना भोग भवनं तरंगैर्यस्यांतर्लुठति परितस्तंदुकमिव स एष श्रीकंठ प्रवितत जटाजूट जटिलो जलानां संघातस्तव जननि तापं हरतुनः. तेव्हा अवाढव्य अशा भगवान शंकरांच्या जटेमध्ये प्रवाहित होणाऱ्या तुझ्या प्रवाहामध्ये एखाद्या टेंभुर्णीच्या फळाप्रमाणे हेलकावं खाणारं असं जे ब्रह्मांड आहे, तेव्हा आपल्या प्रवाहामध्ये या ब्रह्मांडाला एखाद्या टेंभुर्णीच्या फळाप्रमाणे प्रवाहित करणाऱ्या तुझ्याकडून, तुझ्या प्रवाहाकडून माझ्या आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक या तिन्ही प्रकारच्या संतापांचं शमन होवो, अशी भावना या श्लोकामध्ये पंडितराजांनी व्यक्त केलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसते. पुढे पंडितराज असं वर्णन करतात की त्रपंते तीर्थानी त्वरितमिह यस्योद्धृत विधौ इदं करणे कुर्वन्त्यपि किल कपालि प्रभृतयः इमं तं मामंब त्वयि मनुकं त्वमीयमनुकंपार्द्रहृदये पुनाना सर्वेषामघमथ नदर्पं दलयसि. या श्लोकाचा भावार्थ जर प्रथमतः ध्यानात घ्यायचा म्हणला तर पंडितराज म्हणतात की हे दयार्द्र हृदय गंगे, इथे ज्याचा उद्धार कार्यात तीर्थे सुद्धा त्वरित लज्जित होतात. शंकराधिक मोठमोठ्या देवता त्यांनी कानावरती हात ठेवलेला आहे. तेव्हा त्या मला पवित्र करणारी तू सर्व पापहरण करणाऱ्यांचा गर्व नाहीसा करतेस. या श्लोकाचा विस्ताराने विचार जर करायचा म्हणला, पंडितराज म्हणतात की पापांचा नाश करणारी अनेक तीर्थस्थान आहेत. कारण तीर्थस्थान म्हणजे काय, तीर्थ म्हणजे काय, तर ती पापादिकम यस्मात् स तीर्थम, की ज्या योगाने पापातून मुक्तता होते, पापादिकापासून संतापापासून मुक्त करणारं जे स्थान, त्या स्थानाला तीर्थ म्हणलेलं आहे. आणि म्हणून अनेक तीर्थक्षेत्र आहेत. मत्स्यपुराणामध्ये आपल्या भारतवर्षामध्ये 3.5 कोटी तीर्थ असल्याचा उल्लेख आहे. ब्रह्मपुराणामध्ये 60 कोटी हजार तीर्थ असल्याचा उल्लेख आहे. काशी, प्रयाग, गया, जगन्नाथपुरी, बद्रीनाथ, रामेश्वर, द्वारका, नाशिक, पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, नर्मदेवरची असंख्य, ओंकारेश्वर आदी. परंतु हे सगळे तारणारे आहेत, पापमुक्त करणारे आहेत. या भावनेने पंडितराज म्हणतात की निष्पाप होण्याकरता, निष्कलंक होण्याकरता, पापमुक्त होण्याकरता म्हणून मी ह्या सगळ्या तीर्थांकडे गेलो. परंतु ह्या सगळ्या तीर्थांनी मला निष्पाप करण्याकरता असमर्थता दर्शवली. या सगळ्या तीर्थांनी सांगितले की आम्ही तुझ्यासारख्या पापी व्यक्तीला पावन करू शकत नाही. मी विष्णुवादी सर्व देवतेंकडे गेलो, परंतु त्यांनी
मला पाहून डोळे आणि आपले कान मिटून घेतले, म्हणजे आम्ही तुला तारू शकत नाही असं सांगितलं. शेवटी मी विचार केला की आता माझा एकमेव असा आधार जर कोण शिल्लक असेल तर ती केवळ गंगा आहे. कृते तु पुष्करम तीर्थम त्रेतायाम नैमिषं तथा द्वापरे तु कुरुक्षेत्रम कलो गंगाम समाचरेत असं एके ठिकाणी वर्णन आहे की कृतयुगामध्ये तारणारं तीर्थ म्हणजे पुष्कर, त्रेतायुगामध्ये नैमिषारण्य, द्वापर युगामध्ये कुरुक्षेत्र आणि कलियुगामध्ये केवळ गंगा. कलो गंगाम समाचरेत, कलियुगामध्ये गंगा. सगळ्या तीर्थांनी मला वेरलं, सगळ्या देवतेंनी माझी उपेक्षा केली आणि सरते शेवटी एकमेव आधार असलेल्या तुझ्याकडे मी आलेलो आहे. आणि खरोखर जर माझा उद्धार तू केलास तर त्याचा तुझाच सुद्धा फायदा आहे. ज्यांनी मला वापस पाठवलं, ज्यांनी मला पापमुक्त करण्याकरता असमर्थता दाखवली, ज्या तीर्थांनी देवतेंनी, तू जर मला तारलंस, तू जर माझा उद्धार केलास तर त्यांच्यापेक्षा तू कशी श्रेष्ठ आहे. माझा जर तू उद्धार केलास तर ते आपोआप सिद्ध होईल. आणि त्यामुळे याच्यात केवळ माझाच फायदा आहे असं नाही, तुझाही फायदा याच्यामध्ये आहे. असे बहुत पातकी परिपुनीत माते करी, असे त्वदीयले करू मज विशीन रोषाधरी. पुनीत जन तारिल्या तव महत्व ते कायसे, अगाब्धी गणुतारिल्या खचित कीर्ती होत असे. पुनीत लोकांचा, पुण्यवान लोकांचा उद्धार करणारे अनेक लोक असतील, अनेक तीर्थ असतील, अनेक देवता असतील, परंतु माझ्यासारख्या पापी व्यक्तीचा जर तो उद्धार केलास तर आपोआपच तुझं नाव होईल, तू कशी सर्वश्रेष्ठ आहे हे सिद्ध होईल. इथे फक्त एका गोष्टीचा उल्लेख मी प्रामुख्याने करू इच्छितो. एका गोष्टीचा मी प्रामुख्याने उल्लेख करू इच्छितो की आता गंगेशिवाय आपला आधार कोणीच नाही असं कवीला का वाटतं. याचा जर आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की प्रायशः सज्जन लोक ज्ञानाधिक गुणांनी युक्त अशा, परंतु दुष्ट अशा व्यक्तीच्या नादाला लागत नाहीत. आणि सांगितलेलं सुद्धा आहे की अशा व्यक्तीचा त्याग अवश्यमेव करावा. मणिना भूषित सर्प किमसौ न भयंकरा. साप भले सापाच्या मस्तकावरती मणी आहे, भले तो कसा आहे, थंड आहे, शीतल आहे, त्याचा स्पर्श कष्ट निवृत्ती करणार आहे, म्हणून कोणी त्याला कवटाळून बसतं का. दुर्जन परिहर्तव्यो विद्ययालंकृतोपि सन. शहाण्या माणसाने दुर्जनापासून 100 हात दूर राहावं. दुर्जनापासून म्हणजे दुष्टापासून शहाण्या माणसाने 100 हात दूर राहावं.
मणिना भूषित सर्पः, ज्याच्या मस्तकावरती मणी आहे असा सर्प म्हणून का जवळ करण्यासारखा आहे का? मणी आहे म्हणून जवळ करण्यासारखा आहे का? मणिना भूषित सर्पः किमसौ न भयंकरा. मला काय सांगायचंय की हा व्यवहार आहे की ज्ञानादी गुणांनी युक्त अशा व्यक्तीपासून सुद्धा जर तो व्यक्ती दुष्ट असेल तर लोक 100 हात दूर राहतात. परंतु विद्यायुक्त दुष्टाचा स्वीकार करण्यास कोणी तयार नसतं. दोषांसह दुसऱ्याचा स्वीकार करणारे या जगामध्ये जर कोण असतील तर ते केवळ संत असतात. आणि गंगा कशी आहे म्हणे, गंगा ही संत आहे. कारण संताच्या ठिकाणी जी गुणवत्ता शास्त्राने उल्लेखित केलेली आहे, संताचे जे गुण सांगितलेले आहेत, संतांचं आणि गंगेचं साधर्म्य कदाचित इथे कवीला दाखवायचं असेल. गंगा ही संत आहे किंवा संत हे गंगेसारखे असतात. संतांची गुणवत्ता कोणती? श्रीमद भागवतामध्ये संतांचे गुण सांगितलेले आहेत. ते कसे असतात? तितिक्षवः, कारुणिकाः, सुहृदः सर्वदेहिनां, अजातशत्रवः शान्ताः, साधवः साधुभूषणाः, मयि अनन्येन भावेन भक्तिं कुर्वन्ति ये दृढां, मत्कृते त्यक्तकर्माणः त्यक्तस्वजनबान्धवाः, मदाश्रया कथामृष्टाः, शृण्वन्ति कथयन्ति च, तपन्ति विविधास्तापान् न तद्गतचेतसः. त एते साधवः साध्वी सर्वसंगविवर्जिताः, संगस्तेष्वथते प्रार्थ्यः, संगदोषहरा हिते. बघा हे सगळे गुण सांगितलेले आहेत. ते कसे असतात म्हणे, तितिक्षु. तितिक्षु म्हणजे सहनशील. त्यांना कधीच कशाचा त्रास होत नाही. दुष्टाने दिलेल्या त्रासानेही ते कधी त्रस्त होत नाहीत. नाथ महाराजांच्या जीवनामधला प्रसंग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गोदावरीचं स्नान करून नाथ महाराज येत असताना यवन त्यांच्या अंगावरती थुंकायचा. त्यांना त्या यवनाला वाटत होतं की आपण नाथ महाराजांना राग आणू, क्रोध आणू. परंतु नाथ महाराज परत नदीमध्ये जायचे, स्नान करायचे, परत यायचे. त्याने परत असं 108 वेळा झालं. शेवटी तो वरमला. म्हणून मला रागच कसा येत नाही, मी आणण्याचा प्रयत्न करत होतो. नाथ महाराज त्याला म्हणतात की बाबा रे, तुझ्यामुळे मला 108 वेळा गंगेचं स्नान घडलं. गंगेच्या प्रवाहामध्ये स्नान करत असताना एका खेकड्याला बुडताना, विंचवाला बुडताना पाहिलं. म्हणे नाथ महाराजांना दया आली. त्याने त्या विंचवाला पाण्याच्या बाहेर काढण्याकरता म्हणून हातामध्ये घेतलं आणि त्या विंचवाने दंश केला, डंख मारला. विंचवाचा तो दंश बसल्याबरोबर वेदना आली आणि त्या वेदनेने तो विंचू हातातून परत पाण्यामध्ये पडला. तो परत बुडू लागला. नाथ महाराजांनी परत त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परत त्याला हातावरती घेतला असता परत त्याने दंश केला. तो त्या वेदनेने परत एकदा हातातून. असं अनेक वेळा घडलं. सोबत एक व्यक्ती होती. ती व्यक्ती म्हणते की तुम्ही त्याला वाचवण्याचा एवढा प्रयत्न करता, परंतु त्याच्यावरती उपकार
करायला तुम्ही प्रवृत्त झाल्यानंतर सुद्धा तो दंश केल्याशिवाय तुम्हाला राहत नाही. मग अशा अपकारी व्यक्तीला वाचवून तरी काय उपयोग? कशाला तुम्ही ते करण्याकरता, त्याला वाचवण्याकरता धजत आहात? महात्माराजांनी जे उत्तर दिलं ते फार महत्त्वाचं आहे. ते म्हणाले, तो जर त्याचा स्वभाव सोडत नसेल तर मी माझा स्वभाव का सोडू? दंश करणं हा त्याचा स्वभाव आहे आणि वाचवणं हा माझा स्वभाव आहे. तेव्हा जर तो त्याचा स्वभाव सोडत नसेल तर मीही माझा स्वभाव सोडणं योग्य नाही. संत कसे असतात? तितिक्षु म्हणजे सहनशील. ते कसे असतात? दयावान. सुहृद सर्वदेहिनाम, सर्व प्राणीमात्रांचे सुरत म्हणजे मित्र ते असतात, सगळ्यांचे मित्र असतात. अजात शत्रवहा, शत्रूला सुद्धा शत्रू न मानणारे, अत्यंत शांत, अनन्य भावनेने भगवंताची उपासना करणारे, आपला सगळा भार भगवंतावरती अर्पण केलेले, भगवंताची उपासना करणारे आणि भगवंताची उपासना करण्याकरताच जन्माला येणारे. घेन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. तुकोबारायांनी वर्णन केले. तेव्हा मदाश्रया हा, माझ्यावरती अवलंबून असणारे, माझी कथा ऐकणारे, माझी कथा सांगणारे, अशा निर्दुष्ट असे आणि सद्गुणी असे. बघा, संतांच्या ठिकाणी सद्गुणांचं सुद्धा अस्तित्व असतं आणि दुर्गुणांचा सुद्धा अभाव असतो. सद्गुणी व्यक्ती निर्दुष्ट असतोच असं नाही. एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणी अनेक चांगले गुण असतात, परंतु त्याच्यासोबत एखादा दोषही असतो. आणि असं अनेक वेळा होतं की एखादा माणसाचा दुर्गुण त्याच्या अनेक सद्गुणांना झाकून टाकतो. आणि असंही होतं की माणसाचा एखादा सद्गुण त्याच्या अनेक दोषांना सुद्धा झाकवणारा असतो. संतांच्या ठिकाणी नुसतं सद्गुणांचंच अस्तित्व असतं असं नाही, सोबत ते निर्दुष्टही असतात. संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्याचे अंगी, लोभ अहंता नये मना, जगी विरक्त तोची जाणा, इह पर लोकी सुखी, शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी, मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताईंनी वर्णन केले. संत कोणाला म्हणावं? मुक्ताई म्हणतात, संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. ज्याच्या ठिकाणी दया आहे, क्षमा आहे, या सद्गुणांनी जो युक्त आहे त्याला संत म्हणावं. मुक्ताई पुढे सांगतात की लोभ अहंता नये मना, ज्याच्या ठिकाणी नुसती दया क्षमा अनसूयाच असते असं नाही. ज्याच्या ठिकाणी लोभ नसतो, अहंता नसते, अभिमान नसतो, त्याला संत म्हणावं. इह पर लोकी सुखी, शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी. इह पर लोकांमध्ये त्यालाच सुखी म्हणलं जातं की ज्याच्याकडे ज्ञान आहे. तेव्हा अशा संताचा सहवास जेव्हा घडतो तेव्हा उद्धाराचा मार्ग खुला होतो. नाथमहाराजांनी वर्णन केले की भावे धरल्या सत्संगती, साधका भवपाश निर्मुक्ती, या लागी अवश्य बुद्धिवंती, करावी संगती संताची. परम मैत्रीचा भावो देख, दुःख हिरोनी द्यावे सुख,
साधू जीवांचे निरसुनी दुःख परम सुख देतसे. दुःखमुक्त करून परम सुख देणारे जर कोण असतील तर ते केवळ संत महात्मे असतात. संग दोष हराहिते, आपल्या संगतीमध्ये आलेल्या व्यक्तीला निर्दुष्ट करण्याचं कार्य ते करतात. बघा, मनुष्याला निर्दुष्ट करण्याचं कार्य देवाचं नाव सुद्धा करत नाही. देवाचं नाव घेऊन पाप करणारे दोषी असणारे लोक असतात. राम नाम जपना पराया माल अपना. म्हणजे बघा, देवाचं नाव परधनाची कामना म्हणजे नष्ट न करणारं झालं का? झालं नाही. मला काय सांगायचंय की भगवंताचं नाम सुद्धा निर्दुष्टता आणणारं नाही, परंतु निर्दुष्टता आणणारा जर काय असेल तर तो केवळ सत्संग आहे. आणि गंगा ही संतच आहे, कारण संताची जी गुणवत्ता आहे, गंगा सहनशील नाही का? आता ते म्हणाल गंगा सहनशील कशी? आता सांगितलेले सगळे गुण आपण गंगेच्या ठिकाणी आहेत की नाही पाहूत. गंगा सहनशील नाही का? बघा, आपण मळ गंगेमध्ये विसर्जित करत नाहीत का? स्नान करताना आपला मळ गंगेमध्ये विसर्जित होतो. स्नान करताना आपलं पाप गंगेमध्ये मिसळलं जातं. आपण निष्पाप होतो, आपलं पाप त्या गंगेला लागतं की नाही? ती आपलं पाप सहन करते की नाही? बघा, मोठमोठ्या कारखान्याचं घाण पाणी, नाले गंगेमध्ये मिसळलेले आपण पाहतो, तरी सुद्धा ती ते सगळे दोष सहन करते की नाही? ती सहनशील आहे, ती दयार्द्र आहे, दया करणारी आहे, सगळ्यांना आपलं म्हणणारी आहे. आपण यापूर्वी सांगितलं की तिच्या ठिकाणी अद्रोह हा गुण आहे. ती कोणाचा द्रोह करत नाही, ती सगळ्यांना धारण करते. ज्ञानोबारायांच्या शब्दातून आपण यापूर्वी सांगितलं की ती असं म्हणते का की वाघ हा हिंस्र आहे, हिंस्र आहे, म्हणून माझं जेव्हा तो पाणी पिईल तेव्हा माझं पाणी त्याच्याकरता विष होईल. गाय ही मवाळ आहे, म्हणून माझं पाणी त्या गायीकरता अमृतासारखं होईल, असं ती म्हणत नाही. तेव्हा मला काय सांगायचंय की गंगेच्या ठिकाणी संतत्व असल्या कारणाने आणि संतांचं जीवन कसं असतं तर दुसऱ्याकरता असतं. संत कोणाकरता जगत असतात तर दुसऱ्याकरता जगत असतात. त्यांच्याकडे जे गुणवैशिष्ट्य असतं त्या गुणवैशिष्ट्याचा उपयोग सुद्धा समाजच घेत असतो. विद्या दानाय लक्ष्मी ही, त्यांच्याकडे असलेली संपत्ती दाना करता, सुकृताय विद्या, त्यांच्याकडे असलेलं ज्ञान दुसऱ्याला ज्ञानी करण्याकरता, आणि चिंता कशाची करतात? चिंता परेशाम सुखवर्धनाय, दुसऱ्याच्या सुखाची ते चिंता करत असतात. आणि दुसऱ्याला उपदेश करणारं असं त्यांचं बोधवाक्य असतं, त्यांचं वक्तव्य असतं. परावबोधाय वचांसी अस्य. आणि आणखीन महत्त्वाचा जर त्यांचा जर एक गुण असेल तर ते
अपपर भाव नसणारे असतात. हा माझा, हा परका, ही भावना त्यांच्या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही. अयम निजः परो वेती गणना लघुचेतसाम. हा माझा आहे, हा परका आहे, हा विचार सामान्य बुद्धीचे लोक करतात. परंतु उदार चरितानंतु वसुधैव कुटुंबकम, ज्यांचं अंतःकरण विशाल असतं ते म्हणतात सगळेच माझे आहेत. ते सगळ्यांनाच आपलं म्हणतात. बघा, भगवंत आपली अवतार भूमिका सांगतो. अधर्माची अवधी तोडी, अधर्माचा प्रभाव नष्ट करण्याकरता, धर्माचं रक्षण करण्याकरता, परित्राणाय साधूनाम, दोषांची लिहिली फाडी, सज्जना करवी गुढी सुखांची उभवी. परंतु विनाशायच दुष्कृतम, देवाने म्हणले की नाही, दैत्यांची कुळे नाशी, दैत्यांचा संहार करण्याकरता मी अवतार घेतो, असं भगवंताचं आश्वासन आहे. ज्ञानोबारायांना विचारलं, म्हणे दुष्टांचं कसं व्हावं, त्यांचा नाश व्हावा का? ज्ञानोबाराय म्हणतात की दुष्टांचा नाश होऊ नये, त्यांचा दुष्टपणा नष्ट व्हावा. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. भावना संतच करू शकतो, ईश्वर सुद्धा करत नाही. त्यामुळे या श्लोकामध्ये कवीला गंगाच आता आपला आश्रय आहे. आता गंगेशिवाय इतर तीर्थ, आता गंगेशिवाय इतर देवता आपलं आश्रय होऊ शकणार नाहीत, आपला आधार होऊ शकणार नाही. आता ह्या परिस्थितीमध्ये आपला आधार जर कोण होऊ शकत असेल तर ती गंगाच होऊ शकते, असं कवीला ह्याच करता वाटतं. कारण ती संत आहे म्हणून. ती कधीही आपला अस्वीकार करणार नाही, ती कधी आपला अनादर करणार नाही, याची खात्री कवीला इथं वाटते. आणि म्हणून कवी इथे गंगेच्या आश्रयाला आलेला आहे असं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. एका सुभाषितकाराने संतांचं वर्णन केलेलं आहे, आणि संतांचं वर्णन करत असताना त्या संतांना निरनिराळ्या जणांची उपमा दिलेली आहे. ते कसे आहेत म्हणे, याच्यासारखे आहेत, त्याच्यासारखे आहेत. संत कोणासारखे आहेत म्हणे, गंगेसारखे आहेत. संत कसे आहेत म्हणे, हतीच्या गंडस्थलासारखे आहेत, गजगंडवत. संत कसे आहेत म्हणे, आकाशासारखे आहेत. संत कसे आहेत म्हणे, भीष्माचार्यांसारखे आहेत. आणि संत कसे आहेत म्हणे, गायकासारखे आहेत. गंगेची उपमा दिली, गंडस्थलाच्या, हत्तीच्या गंडस्थलाची उपमा दिली, आकाशाची उपमा दिली, भीष्माचार्यांची उपमा दिली, आणि गायकाची उपमा दिली. मग या 5 जणांची उपमा संतांना दिलेली आहे. मग कोणाचा कोणता गुण आहे? ये पापम शमयन्ति संगति भृताम, ये दान शृंगारिणो, येषांचित्तमतीव निर्मलतरम, येषान्न भगनव्रतम, ये सर्वान् सुखयन्ति हि प्रतिदिनं, ते साधवो दुर्लभाः, गंगावत गजगंडवत गगनवत गांगेयवत गेयवत. गंगेसारखे आहेत. कसे? ये पापम शमयन्ति संगति भृताम, आपल्या सहवासामध्ये आलेल्या व्यक्तीला गंगा जशी निष्पाप बनवते, तसेच आपल्या संघामध्ये आलेल्या व्यक्तीला निर्दुष्ट निष्पाप करणारे संत आहेत. संत कसे आहेत?
हत्तीच्या गंडस्थलासारखे आहे. जेव्हा हत्तीच्या गंडस्थलातून मदस्राव होतो तेव्हा त्याचं जीवन धन्य मानलं जातं. तसं म्हणजे त्या मदस्रावाने तसं आपल्याकडे असलेलं दान, आपल्याकडे असलेली वस्तू दुसऱ्याला देऊन, दान देऊन संत त्या हत्तीच्या गंडस्थलाप्रमाणे, त्या गंडस्थलातून वाहणाऱ्या मदस्रावाप्रमाणे भूषतात. ये दान शृंगारेण येषांचित्तमतीव निर्मलतरम. आकाश जसं निर्मळ आहे. बघा, भगवान दत्तात्रेयांनी आकाशाला आपला गुरु मानला. म्हणे आकाश गुरु का? म्हणे पृथ्वी, जल, तेज, वायू या चारही द्रव्यांचा आकाशाशी संबंध असतो. कारण आकाश कसं आहे? विभू आहे. विभू कशाला म्हणावं? जे सर्वव्यापी आहे आणि जे मूर्त द्रव्यांशी, क्रियावान अशा द्रव्यांशी जे संबंधित असतं त्याला विभू म्हणावं. पृथ्वी ही क्रियावान आहे, क्रियावती आहे. जल हे क्रियावत आहे, तेज हे क्रियावत आहे, वायू हा क्रियावान आहे, वाहणार आहे. म्हणजे पृथ्वी, जल, तेज, वायू या चारही मूर्तद्रव्यांशी विभू असलेल्या आकाशाचा संबंध असून सुद्धा या चार द्रव्यांची जी गुणवत्ता आहे त्याची अनुभूती आकाशाकडून होते का? पृथ्वीचा गुण आहे गंध, जलाचा गुण आहे शीतस्पर्श, तेजाचा गुण आहे उष्णस्पर्श, वायूचा गुण आहे अनुष्ण शीतस्पर्श, सदागतिमत्व, सदागतिमान. तेव्हा ह्या चार द्रव्यांशी संबंधित असून सुद्धा आकाश जसं या चारही द्रव्यांपासून अलिप्त असतं, तसं जन्म, मृत्यू, जरा, व्याधी या अवस्थेने युक्त अशा शरीराशी संबंधित असून सुद्धा आकाश आत्मा या शरीरापेक्षा निराळा अजरामर आहे. हे आत्मस्वरूपाचं ज्ञान मला आकाशाने करून दिलं, म्हणून आकाश माझा गुरु आहे असं भगवान दत्तात्रेय म्हणतात. मला काय सांगायचंय? मला आपल्याला हे सांगायचे की आकाश कसं आहे? या चार द्रव्यांशी संबंधित असून सुद्धा निर्मळ आहे. येशान चित्तमतीव निर्मलतरम. आकाश जसं निर्मळ आहे तसं संतांचं अंतःकरण सुद्धा निर्मळ असतं, म्हणून त्यांना आकाशाची उपमा. येशान भग्नव्रतम. बघा, भीष्माचार्यांनी आपल्या जीवनकालामध्ये ज्या ज्या प्रतिज्ञा केल्या त्या सगळ्या प्रतिज्ञा त्यांनी प्राणपणाने पाळल्या. कधीही कोणतीही प्रतिज्ञा त्यांनी मोडली नाही. दिलेला शब्द, त्या शब्दापासून ते कधीही दूर झाले नाही. आणि म्हणून वंदनीय, वर्णनीय ते का? कारण ते आपले शब्द पाळणारे होते म्हणून. तुकोबारायांनी वर्णन केले की यमाचा जाच कोणाला भोगावा लागतो. तुका म्हणे दंड साहिल यमाचे, न करील वाचे बोले तैसे. यमाचा जाच त्याच व्यक्तीला भोगावा लागतो की जो बोललं तसं वागत नाही, आणि जो बोलतो तसं वागतो तो सगळ्या जगाला वंदनीय होतो. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. त्यामुळे भीष्माचार्यांची उपमा गंगेला ह्या करता आहे, संतांना भीष्माचार्यांची उपमा ह्या करता आहे
की ते संत उच्चारलेला शब्द पाळणारे असतात आणि स्वीकारलेलं व्रत न मोडणारे असतात. बघा, कितीही वाईट काळ येवो ते आपल्या स्वभावाचा, सुस्वभावाचा त्याग कधी करत नाहीत. परिस्थितीनुसार बदलणं हा संताचा स्वभाव असत नाही. एका कवीने वर्णन केलंय की वनेपि सिंहा मृगमांस भक्षा बुभुक्षुता नैव तृणंचरंती एवं कुलीनो व्यसनाभिभूता ननीती मार्गम परिलंघयंती. की एखादा सिंह कितीही भुकेजलेला असला, त्याला कितीही दिवस शिकार मिळाली नाही, तरी तो म्हणतो का की ठीक आहे, या 4 दिवस शिकार मिळालं नाही, अन्न मिळालं नाही, मग आता एक गवत खातून पोट भरतो. तो शिकार न मिळाल्यामुळे तो मरून जाईल, परंतु आपला स्वभाव कधी सोडणार नाही, गवतावर कधी जगणार नाही, आणखीन फुकट कधी खाणार नाही. हा सुद्धा सिंहाचा स्वभाव असतो. एवं कुलीनो व्यसनाभिभूता. त्याप्रमाणे कुलीन लोक, मोठे लोक, त्यांच्यावरती कितीही संकट येवोत, अडचणी येवोत, न नीती मार्गम परिलंघयंती, ते आपल्या नीतिमत्तेचा त्याग कधी करत नाही. मग संत कसे आहेत म्हणे, भीष्माचार्यांसारखे आहेत, आपली नीतिमत्ता न सोडणारे, स्वीकारलेलं व्रत न मोडणारे. आणि 5वं उदाहरण आहे गेयवत, म्हणजे गायकासारखे. एखादा गायक आपल्या गाण्याने जसा सगळ्यांना आनंदित करतो, तुका प्रेमे नाचे गाये गाणियात विरोनही जाय, तो जसा आपल्या गायनाने श्रोत्याला मंत्रमुग्ध करतो, त्याप्रमाणे आपल्या उपदेशाने दुसऱ्याला मंत्रमुग्ध करणारे, किंवा त्याही पेक्षा आपल्या उपदेशाने दुसऱ्याच्या जीवनाला सार्थकता, धन्यता आणणारे. नाथमहाराजांनी एका ओवीमध्ये, एकनाथी भागवतामध्ये वर्णन केले. भगवंताचं मनोगत नाथमहाराजांनी व्यक्त केले की संत मुखातून श्रवणारी कथा ज्या व्यक्तीच्या कानावरती पडते, त्याचं भाग्य मला सुद्धा वर्णन करता येत नाही. संताचा उपदेश ज्याच्या कानावरती पडतो, त्याचं भाग्य मला सुद्धा वर्णन करता येऊ शकत नाही, असा भाव भगवंताच्या वक्तव्याचा एकनाथी भागवतामध्ये एका ओवीमध्ये शांतीब्रह्मनाथ महाराजांनी व्यक्त केलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. तेव्हा संत कसे असतात म्हणे, गायकासारखे असतात, समोरच्या व्यक्तीला मंत्रमुग्ध करणारे, त्याच्या जीवनाला धन्यता आणणारे. मी हे सगळं कशा करता सांगतोय की या प्रस्तुत श्लोकामध्ये तीर्थांनी आव्हेरल्यानंतर, देवतेंनी उपेक्षित केल्यानंतर, आता आपला एकमेव आधार गंगा आहे, आपल्याला संतापातून, दुःखातून मुक्त करणारी गंगा आहे, असं पंडितराजांना का वाटतं? कारण ती संत वृत्तीची आहे, ती संत स्वभावाची आहे, ह्याची पंडितराजांना खात्री होती. आणि म्हणून पंडितराज गंगेच्या सहवासाची, आश्रयाची या प्रस्तुत श्लोकामध्ये कामना करतात. त्रपन्ते तीर्थानि त्वरितमिहयस्योत्थृतिविधौ करंकरणे कुर्वन्त्यपि किल कपालिप्रभृतयः इमं तं मामम्बत् त्वय्यमनुकम्पार्दहृदये पुनाना सर्वेषामगमनथ दर्पं दलयसि.
आणि म्हणून जर माझा उद्धार केलास तर आपोआपच तू सुद्धा सगळ्या तीर्थांचा, की त्यांना सगळ्या तीर्थांना जो अभिमान झालेला आहे की दुसऱ्याला निष्पाप करण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये आहे, किंवा देवतेंना जो अहंकार झालेला आहे की दुसऱ्याला मुक्त करण्याचं सामर्थ्य आमच्याकडे आहे, म्हणे तो त्या तीर्थांचा असलेला अभिमान आणि देवतेंचा असलेला तो गर्व नष्ट करणारी तू आपोआपच होशील आणि सर्वश्रेष्ठ तू कशी आहे हे आपोआपच माझा जर उद्धार तुझ्याकडून झाला तर आई सिद्ध होईल. आणि म्हणून जर माझं कल्याण तू केलंस तर त्याच्यात माझाही फायदा आहे आणि तुझाही फायदा आहे. असा हा सगळा भाव या श्लोकामध्ये पंडितराजांनी व्यक्त केलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. पुढे पंडितराज म्हणतात की श्वपाकानां व्रातैरमित विचिकित्सा विचलितैः विमुक्तानामेकं किल सदनमेनः परिषदाम् अहो मामुद्धर्तुं जननि घटयन्त्याः परिकरं तव श्लाघां कर्तुं कथमिव समर्थो नरपशुः. आई माझी स्थिती कशी आहे म्हणे, असंख्य चिकित्सा करून करावं की न करावं याविषयी विचार करून पापी लोकांकडून सुद्धा ज्या पापकर्माचा त्याग होतो, की एखादा दुष्ट दुराचारी व्यक्ती आहे, पापी व्यक्ती आहे, अनेक प्रकारची पाप तो करतो, परंतु एखादं पापकर्म करताना त्याच्याही मनामध्ये विचार आला की हे करावं की न करावं, याची चिकित्सा तो पापी व्यक्ती सुद्धा करू लागला. आणि ही चिकित्सा केल्यानंतर ज्या पापकर्मापासून तो परावृत्त झालेला आहे, चिकित्सेनंतर ज्या पापकर्मापासून तो परावृत्त झालेला आहे ते पापकर्म माझ्याकडून घडलेलं आहे, एवढा मी महापापी आहे. आणि म्हणून तेव्हा अशा महापापी असलेल्या माझा जर तुला उद्धार करायचा असेल, म्हणजे तुला जर वाटत असेल तर मी सहज जगन्नाथाचा उद्धार करीन, तर आई तुझा सुद्धा तो गैरसमज आहे. मी एवढा पापी आहे की माझं पाप नष्ट करण्याकरता तुला सुद्धा कंबर बांधावी लागेल. परिकर, बद्ध परिकर, तुला सुद्धा बद्ध परिकर व्हावं लागेल. कारण मी मनुष्य नाही तर पशु आहे, नरपशु आहे. स्वतःला नरपशु म्हणून त्यांनी या श्लोकामध्ये जगन्नाथ पंडितांनी संबोधलेलं आहे. आता बघा, पशु कोणाला म्हणावं याचा जर आपण विचार केला तर पशु त्याच व्यक्तीला म्हणावं येषान्न विद्या न तपो न दानम ज्ञानं न शीलं न गुणो न धर्मः ते मृत्युलोके भुवि भारभूताः मनुष्यरूपेण मृगाश्चरन्ति. पशु कोणाला म्हणावं? वानर आणि नर. आज तिसऱ्या चौथीला असं सांगितलं जातं, तर माणूस कसा निर्माण झाला, तर माकडापासून निर्माण झाला. परिवर्तन झालं आणि माकडापासून मनुष्य तयार झाला असं कोण सांगतात? ज्यांना माकडामधला मनुष्यामधला फरक कळत नाही ते लोक सांगतात. परंतु आपले ऋषीमुनी एवढे प्रगत होते की त्यांनी वानर आणि नर यांच्यातला फरक सांगितलेला आहे. तो फरक काय आहे? मतयो यत्र गच्छन्ति तत्र गच्छन्ति वानराः. की आपल्या मनाला बुद्धीला येईल तसं वागणारे जे लोक असतात त्यांना वानर म्हणावं. परंतु नर कोणाला म्हणावं? शास्त्राणि यत्र गच्छन्ति तत्र गच्छन्ति वै नराः.
जो शास्त्राला अनुसरून वागतो, जो वेदाला अनुसरून वागतो, जो धर्माने वागतो, जो संतांना अनुसरून वागतो, त्यालाच नर म्हणलं पाहिजे. जो नियमाने राहतो त्यालाच नर म्हणलं पाहिजे. दासगणू महाराजांच्या एका सुभाषिताचा मी यापूर्वी सुद्धा निरूपणाच्या अनुषंगाने उल्लेख केलेला होता. महाराज असं म्हणतात की भले कधी न हो यते नियम टाकुनी वर्थता, अकाली घनवर्षल्या कुठून पावतो मान्यता. म्हणून जगी वर्तने नियमते करोनी आधी, आल्यास तिथी पौर्णिमा शशिनभा त्यजी का कधी. जो नियम सोडून वागतो तो त्याचं कधीच भलं होत नाही. तेव्हा मनुष्यत्व आपल्या ठिकाणी आहे याची खूण काय? मनुष्यत्व आपल्या ठिकाणी आहे याची खूणच शास्त्राला अनुसरून वागणं, संतांना अनुसरून वागणं, धर्माला अनुसरून वागणं. नेहमी सांगितलं जातं धर्माने वागा, धर्माने वागा. धर्माने वागायचं म्हणजे कसं? धर्माचे 4 स्तंभ आहेत. धर्माने वागायचं म्हणजे त्या 4 स्तंभांना अनुसरून वागायचं. वेद स्मृती सदाचारः स्वस्य च प्रियमात्मनः एतत् चतुर्विधम प्राहुः साक्षात धर्मस्य लक्षणम. ज्यात पहिला स्तंभ आहे वेद, दुसरा स्तंभ आहे शास्त्र, तिसरा स्तंभ आहे सदाचार. सदाचार म्हणजे सदाचाराला मधला जो सत हा शब्द आहे ना, तो सत हा शब्द साधुवाचक आहे. साधवः क्षीण दोषास्तु. साधू कोण? जो निर्दुष्ट आहे तो साधू. सत शब्द साधुवाचक. सदाचारामधला जो सत हा शब्द आहे तो साधुवाचक आहे. तेव्हा सज्जन अशा साधूने सांगितलेली किंवा काही वेळा केलेली, प्रत्येक वेळी नाही केलेली, बहुतांशी सांगितलेली आणि काही वेळा केलेली जी क्रिया, तेषाम आचरणम यत्तु स सदाचार उच्यते, त्याला सदाचार म्हणले. साधवः क्षीण दोषास्तु सच्छब्द साधुवाचक. तेव्हा पहिला स्तंभ आहे वेद, दुसरा स्तंभ आहे शास्त्र, तिसरा स्तंभ आहे सदाचार आणि चौथा स्तंभ आहे विवेक म्हणजे विचार. विचारांती केलेली क्रिया. धर्माने वागणं म्हणजे या 4 स्तंभांना अनुसरून वागणं. नर कोण? शास्त्राणी यत्र गच्छन्ति. जो शास्त्राला अनुसरून वागतो तो नर. बघा, मी यापूर्वी सांगितलं की देवाने वागण्याचं स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं नाही. काय करायचं काय करायचं नाही, केव्हा खायचं केव्हा खायचं नाही, कुठे खायचं कुठे खायचं नाही, अगदी खाण्यापिण्यापासून राहण्या झोपण्यापर्यंत केव्हा काय करावं याची मर्यादा आपल्याला घालून दिलेली आहे. आणि ही मर्यादा जर आपण पाळली, बघा आपण म्हणतो की नाही, नको त्या वेळेला जर कोणी खाऊ लागला, नको त्यावेळी जर अंतरुणावरती कोणी लोळू लागला तर आपण म्हणतो गाढव आहेस का? केव्हाही कसा झोपतोस, केव्हाही कसा खातोस, कुठेही कसा खातोस. म्हणजे मला काय सांगायचं आहे की अगदी खाण्यापिण्यापासून उठण्या झोपण्यापर्यंत या सगळ्याला शास्त्राची काय आहेत? बंधन आहेत. मनाला येईल तसं वागण्याचं स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं नाही. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरिपाठी स्थिरावला तोच धन्य. मनाला येईल तसं वागण्याचं स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं नाही. जगन्नाथ पंडित म्हणतात की जे पापकर्म करण्याविषयी चिकित्सा केल्यानंतर पापी व्यक्ती सुद्धा प्रवृत्त होत नाही, करावं की नाही करावं की नाही हा विचार करून, चिकित्सा करून जे पापकर्म करण्याला
कोणी प्रवृत्त होत नाही, दुष्ट व्यक्ती प्रवृत्त होत नाही, ते पापकर्म माझ्याकडून घडलेलं आहे. आणि म्हणून माझ्यासारखा नरपशु या जगामध्ये कोणी नाही. मी आपल्याला हे सांगत होतो की पशु कोणाला म्हणावं? येशान्न विद्या न तपो न दानम. ज्याच्याकडे ज्ञान नाही, विद्या नाही, तप नाही, दान नाही, दान करण्याचा स्वभाव नाही, ज्याचं आचरण चांगलं नाही, कोणता सद्गुण नाही, धर्म ज्याच्या जवळ दिसत नाही, ते मृत्यू लोके. या सगळ्यांना पशु म्हणलेलं आहे. आणि भार पृथ्वीला कोणाचा होत असतो? अशाच लोकांचा होत असतो. आपण सुद्धा विचार केला पाहिजे की नाही की आपला भार या पृथ्वीला होतो की नाही, आणि जर तो होत नसेल तर कशामुळे होत नाही, जर तो होत असेल तर कशामुळे होतो? कोणाचा भार पृथ्वीला होतो? तुकोबारायांनी वर्णन केले की काही नित्य नेमाविण अन्न खाय, तो श्वान वाया मनुष्यपण, भार वाहे तो वृषभ, त्याचा होय भूई भार. हे अन्न सुद्धा नियमाने जो व्यक्ती सेवन करत नाही त्याचा होय भूई भार. त्याचा या पृथ्वीला भार होत असतो. नेणे जातीचा आचार, ज्या वर्णामध्ये आपला जन्म झालाय त्या वर्णाचे, ज्या आश्रमामध्ये आपण आहोत त्या आश्रमाचे नियम जो व्यक्ती पाळत नाही, तुकोबाराय म्हणतात की त्याचा भार ह्या पृथ्वीला होत असतो. अखंड अशुभ वाणी, जो कधी कोणाशी चांगलं बोलत नाही, खरे न बोले स्वप्नी, स्वप्नात सुद्धा खरं बोलत नाही, त्याचा होय भूई भार. तेव्हा परत एकदा मी पंडितराजांच्या वाक्याचा उच्चार करतो की जे पाप कर्म करताना पापी लोक सुद्धा धजत नाहीत, चिकित्सा करून ज्या पापकर्मापासून दुष्ट दुराचारी लोक सुद्धा परावृत्त होतात, असं पाप माझ्याकडून घडलेलं आहे. आणि म्हणून माझा उद्धार जर तुला करायचा असेल, कारण बघा मागच्या एका श्लोकामध्ये अशी भावना व्यक्त केलेली आहे की तुझ्या तुषारांच्या योगाने माझा उद्धार व्हावा. जगन्नाथ पंडितांना इथे प्रामुख्याने ही गोष्ट सांगायची आहे की तुला जर असं वाटत असेल की सहजगत्या मी जगन्नाथाचा उद्धार करू शकेन, अगदी करून न केल्यासारखं, अशा पद्धतीने अगदी सहज माझा उद्धार करणं तुला शक्य आहे, असं जर तुला वाटत असेल तर पंडितराज म्हणतात की आई तुझा तो गैरसमज आहे. माझा उद्धार करण्याकरता तुला सुद्धा कंबर कसून तयार व्हावं लागेल, कटिबद्ध व्हावं लागेल, कमरेला पदर बांधून मगच माझा उद्धार तुला करता येऊ शकेल, असा भाव या श्लोकामध्ये पंडितराजांनी व्यक्त केलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. श्वपाकानां राते रमित विचिकित्सा विचलितैः विमुक्तानामेकं किल सदनमेकः परिषदां रवि अहो मामुद्धर्तुं जननि घटयन्त्याः परिकरं तव श्लाघां कर्तुं कथमिव समर्थो नरपशुः. नकोप्येतावन्तं खलु समय मारभ्य मिलितो यदुद्धारादारात् भवति जगतो विस्मयभरः इति मामीहान्ते मनसि चिरकालं स्थितवतीम् अयं सम्प्राप्तोऽहं
सफलयुतमं प्रणयनः. हे माते, ज्याचा त्वरित उद्धार केल्यावर सारे जग आश्चर्य भरित होईल, असा पातकी तुला आजपर्यंत कोणी मिळाला नाही. तुझ्या मनात, म्हणजे मगाशी ज्या वाक्याचा मी उच्चार केला त्याचाच पुनरुच्चार करतो की पंडितराजांना इथं हे सांगायचं आहे की माझा उद्धार करण्यामध्ये तुझाही फायदा आहे, कारण आजपर्यंत माझ्यासारखा पापी या जगामध्ये दुसरा कोणी झाला नाही. त्यामुळे असा कोणीतरी भेटावा की ज्याचा उद्धार केल्यानंतर सर्वदूर आपोआपच आपलं नाव होईल, आपलं श्रेष्ठत्व सिद्ध होईल. अशा पापी व्यक्तीची जणू काही तू वाटच बघत होतीस आणि तुझं हे वाट बघणं हे फळलं आणि माझ्यासारखा महापापी तुला येऊन भेटलेला आहे. तेव्हा सर्वदूर आपली अजरामर कीर्ती प्रस्थापित करण्याकरता आई लवकरात लवकर माझ्याकडे तू धावून ये, मला तू आपला म्हण. पतित पावन ऐसे आपणा नाम धरलेसी, आता पतिता उपेक्षणे योग्य नव्हे तुझशी. पतित पावनी म्हणून तू प्रसिद्ध आहेस आणि माझ्यासारख्या पतित व्यक्तीची उपेक्षा करणं तुझ्याकरता योग्य नाही. ज्यात तुझाही फायदा आहे, तुझंही नाव होणार आहे, तुझी अजरामर कीर्ती प्रस्थापित होणारी आहे. माझ्यासारख्या पापी व्यक्तीची वाटच जणू काही तू बघत होतीस, तुझी ही वाट, तुझं हे वाट बघणं फळलेलं आहे, मी तुला प्राप्तही झालेलो आहे. तेव्हा लगोलग माझा उद्धार करून आपली अजरामर अशी कीर्ती प्रस्थापित कर, अशी सगळी भावना या श्लोकामध्ये पंडितराजांनी गंगेला उद्देशून व्यक्त केलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसते. पुढेही पंडितराज कशा प्रकारे गंगेचं स्तवन त्या ठिकाणी करतात हे आपल्याला पाहायचं आहे, श्रवण करायचं आहे. ते आपण उद्याच्या निरूपणामध्ये श्रवण करू. आजचं हे निरूपण पुष्प गंगा मातेच्या चरणी समर्पित करून सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् ही प्रार्थना भगवत चरणी व्यक्त करून वाणीला पूर्णविराम घेतो. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. पार्वती पते हर हर महादेव. गंगा माता की जय.